नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी या चॅप्टरवरील उदाहरणे पाहणार आहोत। पहिले उदाहरण, 4 क्रमगत समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर सुरुवातीला सरासरी आपल्याला दिलेली आहे 35, ते आपण लिहून घेतले। त्यानंतर 4 क्रमगत समसंख्या सांगितल्या आहेत, त्यामुळे 35च्या पुढच्या दोन समसंख्या येतील 36 आणि 38। त्याचप्रकारे 35च्या अलीकडच्या दोन समसंख्या येतील 34 आणि 32। तर या प्रकारे आपल्याला 4 समसंख्या मिळाल्या आणि त्यांची सरासरी 35, आणि त्यापैकी सर्वात लहान संख्या आहे ती म्हणजे 32, आणि 32चा पर्याय क्रमांक हा बी आहे। तर यावरून आपल्याला अजून एक गोष्ट कळाली, जर गणितामध्ये क्रमगत समसंख्या किंवा विषम संख्या दिलेल्या असतील तर त्यांची सरासरी ही त्यातली मधली संख्या असते। तर यावरून आपल्याला अजून एक गोष्ट कळते की 2 क्रमगत समसंख्या दिलेल्या असतील तर त्यांची सरासरी ही त्यातली मधली संख्या असते, आणि विषम संख्यांमध्ये सुद्धा असेच होणार। जर 2 क्रमगत विषम संख्या असतील तर त्यांची सरासरी त्यातली मधली संख्या असणार आहे। उदाहरणार्थ 37 आणि 39 या 2 क्रमगत विषम संख्या आहेत, तर यांची सरासरी होईल यातली मधली संख्या 38। किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजे सूत्राने जर आपण काढायचे म्हणले तर सरासरीचे सूत्र आहे सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। तर इथे दिलेल्या दोन संख्या आहेत 37 आणि 39, तर यांची बेरीज आणि एकूण संख्या आहेत या 2, त्यामुळे छेदस्थानी आपण 2 लिहिले। त्यानंतर यांची जर बेरीज केली तर 7 आणि 9 होईल 16, 16चे 6 हातचा आला 1, परत 3 आणि 3 6, 6 आणि 1 होईल 7, आणि छेदस्थानचे 2 आहे तसेच। त्यानंतर 2 ने जर भाग लावला तर बेके बे, बेत्रिक 6, परत राहिले 1 झाले 16, परत 82 16। तर सूत्राने सुद्धा आपल्याला उत्तर मिळाले 38, जे की इथे आपण ट्रिकने सुद्धा पाहिले होते। आणि या गणितामध्ये सुद्धा आपण या सूत्रानुसार सुद्धा काढू शकतो, परंतु या ट्रिकने कमी वेळामध्ये उत्तर मिळून जाते। पुढचे उदाहरण, 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती? तर सुरुवातीला आपल्याला 15चा पाडा लिहावा लागेल, म्हणजे 15 × 15, 15 × 2 30, 15 × 3 45, 15 × 4 60, 15 × 5 75, 15 × 6 90 आणि 15 × 7 105। तर इथे आपण डावीकडून 3 संख्या सोडल्या आणि उजवीकडून 3 संख्या सोडल्या तर मधली संख्या आपल्याला मिळून जाईल 60, म्हणजे हे आपल्याला मिळालेले आहे सरासरी। म्हणजे 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी आपल्याला मिळणार आहे 60, आणि 60चा पर्याय हा बी आहे। किंवा दुसऱ्या पद्धतीने याच्यापेक्षा पटकन सोडवू शकतो। इथे 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी सांगितली आहे, आणि 7 संख्यांच्या सरासरीमध्ये सरासरी येणार आहे ती चौथी संख्या, कारण अलीकडे 3 संख्या आणि पलीकडे 3 संख्या, त्यानंतर मधली राहिलेली असणार आहे चौथी संख्या, म्हणजे इकडून सुद्धा चौथी आणि इकडून सुद्धा चौथी, त्यामुळे 15 × 4 60 इथे आपण डायरेक्ट करू शकतो, आणि सरासरी आपल्याला डायरेक्ट सुद्धा 60 मिळून जाऊ शकते। पुढचे उदाहरण, क्रमगत 8 विषम संख्यांची सरासरी 14 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? तर सुरुवातीला आपल्याला सरासरी दिलेली आहे 14, ती आपण लिहिली। त्यानंतर क्रमगत 8 विषम संख्या सांगितल्या आहेत, त्यामुळे 14च्या पुढच्या 4 विषम संख्या येणार आहेत 15, 17, 19 आणि 21। त्याचप्रकारे 14च्या अलीकडील क्रमगत 4 विषम संख्या येणार आहेत, त्या म्हणजे 13, 11, 9 आणि 7। त्यानंतर गणितामध्ये सांगितले आहे सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? तर सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या 3 पट आहे, म्हणजे सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या 1/3 पट असणार आहे, आणि त्याचा पर्याय हा ए आहे। तर या गणितामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट बघायला मिळालेली आहे, 2 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही त्यांच्यामधली संख्या असते, म्हणजेच 2 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही त्यांच्यामधली समसंख्या असते। आणि ते 8 विषम संख्या आपल्याला सांगितल्या होत्या क्रमवार, त्यातली सर्वात लहान विषम संख्या आली 7, आणि 7च्या 3 पट आहे सर्वात मोठी विषम संख्या 21, आणि त्याचमुळे 21च्या 1/3 पट आहे 7। पुढचे उदाहरण,
एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? तर सुरुवातीला आपल्याला सांगितले आहे 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 आहे. त्यामुळे 10 गुणिले 8 इथे आपण करणार आहोत, तर आपल्याला मिळेल 80. त्यानंतर वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2ने वाढते, तर पहिली सरासरी होती 8. त्यानंतर 2ने सरासरी वाढली म्हणजे सरासरी झाली 10. आणि पहिले विद्यार्थी होते 10, त्यामध्ये शिक्षक वाढले म्हणजे 10 आणि 1 झाले 11. त्यानंतर 11 गुणिले 10चा जर गुणाकार केला तर 11 10 मिळेल 110. त्यानंतर यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, म्हणजे 110 वजा 80 केले तर आपल्याला मिळेल 30. त्यामुळे शिक्षकाचे वय आपल्याला मिळाले 30 वर्ष आणि त्याचा पर्याय हा ए आहे. तर या गणितामध्ये जी आपण ट्रिक वापरली आहे ती ट्रिक नसून सूत्रच आहे, म्हणजे ही सरासरी आहे आणि हे एकूण विद्यार्थी म्हणजेच एकूण संख्या आहे आणि हे जे आहे ते बेरीज आहे. आणि सरासरीचे आपले सूत्र काय असते? सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर इथले सरासरी आहे तसेच ठेवले आणि एकूण संख्या इकडे भागाकारात होते, ते पलीकडे आल्यानंतर गुणाकारात जाणार आहे. आणि इकडले दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे बेरीज इकडे आहे तसे ठेवले. तर इथे जे आपल्याला सूत्र मिळालेले आहे तेच सूत्र आपण इथे डायरेक्ट वापरले आहे, म्हणजे बेरीज इकडे, त्यानंतर सरासरी आणि एकूण संख्या म्हणजे एकूण विद्यार्थी. तर या प्रकारे आपण या टाईपचे गणित या प्रकारे सोडवायचे आहे. पुढचे उदाहरण, एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? तर सुरुवातीला गणितात आपल्याला दिलेले आहे 20 विद्यार्थ्यांची सरासरी 7 आहे. त्यामुळे 20 गुणिले 7 आपण केले तर इथे आपल्याला मिळेल 20 140. त्यानंतर दुसरी अट सांगितली आहे वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 2ने वाढते, तर पहिली सरासरी आहे 7. त्यानंतर 2ने वाढली तर ती होणार आहे 9. आणि पहिले विद्यार्थी होते 20 आणि शिक्षकाला पकडून होणार आहे 21. त्यानंतर 21 गुणिले 9 जर आपण केले तर 21 9 189. त्यानंतर यांची जर वजाबाकी केली तर इथे आपल्याला उत्तर मिळेल 49 वर्ष, म्हणजे 49 हे शिक्षकांचे वय आले आणि 49चा पर्याय हा बी आहे. आणि हे गणितसुद्धा आपण अगोदरच्या गणितानुसार सोडवले आहे, म्हणजे एकूण संख्या किंवा एकूण विद्यार्थी गुणिले सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, या सूत्रानुसारच आपण हे गणित सोडवलेले आहे. सरासरीवरील तुम्हाला जर अजून उदाहरणे पाहायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सरासरीची प्लेलिस्ट मिळून जाईल, तिथून तुम्ही अजून व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.